झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मुंबईमधील इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेमध्ये आज करण्यात आली आणि मुंबईसह राज्यभरामध्ये जल्लोष झाला। संसदेत ही घोषणा होताच राज्य सरकार डॉक्टर आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक उभारेल असं जाहीर करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आनंदावरती कळस चढवला। The government of India has taken a view to make available this land for use to the government of Maharashtra for the construction of a befitting memorial. हा जल्लोष आहे संघर्षाला मिळालेल्या यशाचा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दलित जनतेने दिलेल्या लढ्यानंतर अखेर इंदू मिलची सर्व जागा देण्याची घोषणा संसदेत झाली आणि राज्यभरात आंबेडकरी जनतेच्या आनंदाला उधाण आलं। केंद्राने घोषणा करताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा केली। पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही एक प्राधिकरण स्थापन करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टकडून सूचना कल्पना मागून घेऊन आणि हे लवकरात लवकर स्मारक कसं पूर्ण होईल याकरता प्रयत्नशील राहू। या स्मारकाचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करेल। लोकभावना लक्षात घेऊन केंद्राने इंदू मिलची जागा स्मारकासाठी दिली। स्मारकाच्या जागेसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांच्या संघर्षालाही यश आलं। आता श्रेयासाठी ही चढाओढ सुरू झाली असली तरी दलित शोषितांना न्यायहक्क मिळवून देणाऱ्या महामानवाचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला ही बाब त्यापेक्षा महत्वाची आहे। तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळवण्यास 2 दशकं लागली। आता प्रत्यक्षात स्मारकाचं स्वप्न साकारून बाबासाहेबांना कधी अभिवादन करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। झी 24 ताससाठी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।